घटना आहे साताऱ्याजवळील वसलेल्या शिवथर गावातील. डोंगराच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सहवासात शांत, साधं आणि सुसंस्कृत असं गाव. या गावामध्ये राहत होते प्रथमेश जाधव आणि त्यांची पत्नी पूजा जाधव. दोघांनी प्रेमात पडून 2017 मध्ये घरच्यांच्या संमतीने लग्न केलं होतं. त्यांच्या संसाराची सुरुवात गोड होती. लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलाचा जन्म झाला. सध्या तो 8 वर्षांचा आहे. घरात प्रथमेश, पूजा, त्यांचा मुलगा आणि सासू सासरे, सगळं काही नीट चाललं होतं. प्रथमेश साताऱ्यातल्या एका दुकानामध्ये काम करत असे. तो वेळेवरती कामावर जायचा, मुलाला शाळेत सोडायचा, संध्याकाळी पुन्हा वेळेवर घरी यायचा. पूजा घर सांभाळायची, स्वयंपाक, स्वच्छता सगळं काही हसतमुखाने करायची. पण हळूहळू सगळं काही बदलू लागलं. पूजाचं वागणं विचित्र होऊ लागलं. ती सारखी फोनमध्ये डोकं घालून बसायची. वेळ मिळेल तसं बाहेर जाणं वाढलं होतं. घरात शांतता होती, पण ती आता तणावाने भरलेली होती. प्रथमेशच्या आई वडिलांना हे सगळं जाणवत होतं. काहीतरी बिनसलं आहे. काही वेळानंतर हे गूढ उलगडलं. 2019 मध्ये पूजाच्या आयुष्यात एक नवा व्यक्ती आला, अक्षय साबळे. तो तिला सोशल मीडियावरती भेटला होता. वयानं तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान, पण बोलण्यामध्ये गोड आणि भावनिक होता. त्यांच्या मैत्रीतून आकर्षण वाढलं आणि काही काळातच त्यांच्या संबंधांमध्ये मर्यादा उरल्या नाहीत. अक्षय अनेकदा त्यांच्या घरी येत असे, विशेषतः तेव्हाच जेव्हा सगळे घराबाहेर असायचे. गावात लोकांच्या नजरा वळल्या होत्या. काहींनी प्रथमेशच्या सासऱ्यांना बोलून देखील दाखवलं. त्यांनाही शंका आली, पण ठोस काहीच नव्हतं. प्रथमेशला ही गोष्ट सांगण्यात आली. त्याने पूजाशी संवाद साधायचा खूप जास्त प्रयत्न केला. काही असेल तर तसं मला सांग, मी तुझ्या पाठीशी आहे, असं तो वारंवार म्हणायचा. पण पूजा मात्र शांतच राहिली. तिच्या मनात एक वेगळी लढाई सुरू होती. ती अक्षयच्या प्रेमामध्ये गुंतली होती. अक्षय तिला पळून जाऊन लग्न करण्याचा आग्रह करत होता. पूजा काही काळ त्याचं म्हणणं ऐकायला देखील तयार झाली होती. पण तिला आठवत होता तिचा मुलगा, तो निरागस चेहरा, त्याचं भवितव्य. एक आई म्हणून ती कमकुवत झाली. तिने अखेर ठरवलं, नाही, हे नातं संपवायचं. अक्षयला स्पष्ट सांगितलं, माझं लग्न झालं आहे, मला एक मूल आहे, आपण चुकीचं केलं, आता मला थांबायचं आहे. अक्षय हे सगळं ऐकून संतप्त झाला. त्याला वाटलं पूजाने त्याचा वापर केला, त्याच्या प्रेमाचा अपमान झाला होता. रागानं त्याने मनात एक विचार पक्का केला, ती जर माझी होणार नसेल तर कुणाचीच नको. सकाळी प्रथमेश कामावर गेला, मुलगा शाळेत गेला आणि सासू सासरे शेतात गेले. पूजा घरात एकटी होती. दुपारी साधारण 2:30 वाजले असतील. दरवाजा उघडाच होता. अक्षयने घरात प्रवेश केला. तो आतमध्ये शिरला आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. अक्षयने प्रेम, वचन आणि लग्नाची घाराणी केली, पण पूजा उत्तर फक्त शांतता होती. ती बोलली नाही. डोळ्यात अपराधीपणाची भावना होती, पण मन कठोर केलं होतं, आपल्या मुलासाठी, नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी. पण अक्षयचं मन मात्र तुटलं होतं. रागाने त्याने कमरेमधून धारदार चाकू काढला आणि पूजावरती वार केले. ती किंचाळली, पण आवाज घराबाहेर पोहोचला नाही. काही क्षणातच पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली. अक्षय तिथून घाबरूनच पळून गेला. दरवाजा उघडाच राहिला. सायंकाळी सासरे शेतातून परतले. त्यांनी हाक मारली, पण प्रतिसाद नव्हता. आत शिरल्यावरती त्यांच्या समोर जो देखावा होता त्यानं संपूर्ण गाव हादरलं. पूजा मृत आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर पोलीस आले. सुरुवातीला आत्महत्येचा संशय आला, पण मोबाईल तपासला आणि अक्षय साबळे हे नाव, मेसेजेस, फोटो सगळं काही उघड झालं. गावकऱ्यांनी देखील साक्ष दिली. ते दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. प्रथमेश कामावर असताना त्याला फोन केला गेला. बातमी ऐकून तो तर सुन्न झाला. धावतच घरी आला. त्याच्या डोळ्यासमोर बायकोचा मृतदेह आणि सासू सासऱ्यांचा ओरडणारा आक्रोश होता. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. प्रथमेशने सांगितलं, मी तिला कधीही संशयाने पाहिलं नाही. तिचं वागणं बदललं, पण मी तिला एक चान्स दिला होता, तिच्यावरती विश्वास ठेवला होता. पोलिसांनी शोध घेतला. अक्षय पुण्यात एका मित्राकडे लपलेला होता. तिथूनच त्याला अटक झाली आणि चौकशीमध्ये त्याने खुनाची कबुली देखील दिली. मी तिला सगळं दिलं, प्रेम दिलं, वेळ दिला, साक्षात लग्नाचं वचन दिलं, पण तिने मला फसवलं आणि म्हणूनच मी तिला संपवलं. प्रथमेशने आपल्या पत्नीच्या मृतदेहाला खांदा दिला. डोळ्यात अश्रू होते, पण तोंडात शब्द नव्हते.
शेवटी त्यानं फक्त एवढंच म्हटलं, ज्यांच्यावर प्रेम केलं, विश्वास टाकला, त्यांच्याकडूनच धोका मिळतो हे कळायला वेळ लागतो. शिवथरची ही घटना एक गोष्ट नव्हे, तर ती आहे एका नात्याच्या फाटलेल्या धाग्यांची, प्रेमाच्या आंधळेपणात हरवलेल्या बुद्धीची आणि एका छोट्या मुलाच्या भविष्यावर उमटलेल्या काळ्या सावल्यांची. कोणीही जिंकलं नाही. एक मेली, दुसरा तुरुंगामध्ये गेला आणि तिसरा शांततेच्या शोधामध्ये आयुष्यभर गप्प राहिला. चला तर मग प्रेक्षकांनो, ही कथा गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा.